इराण विरुद्ध अमेरिका युद्धाला 2 आठवड्यांसाठी युद्धविराम मिळालेला असतानाच आता आजपासून पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये पुढील चर्चा होणार आहे। इस्लामाबादच्या जिन्ना कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही बैठक 2 टप्प्यामध्ये पार पडणार आहे। अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स हे इराणसोबत शांतता चर्चेसाठी पाकिस्तानकडे रवाना झालेत। आम्ही या चर्चेसाठी उत्सुक आहोत। मला वाटतं ही चर्चा सकारात्मक ठरेल अशी प्रतिक्रिया जेडी व्हान्स यांनी दिली आहे। जर इराण प्रामाणिकपणे वाटाघाटी करण्यास तयार असेल आणि सहकार्याची भूमिका घेत असेल तर ते स्वागतार्ह असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। पण जर त्यांनी आमच्याशी खेळ करण्याचा प्रयत्न केला तर इराणला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं देखील त्यांनी सांगितलं। आणि इस्लामाबादमध्ये होणाऱ्या या चर्चेसाठी कोण कोण सहभागी असणार आहे आपण जाणून घेऊयात। अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स, मध्य आशियाचे दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे माजी सल्लागार जेअर्ड कुशनेर, त्याबरोबरच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची, संसदेचे अध्यक्ष बाघेर गलिबाफ हे देखील या चर्चेमध्ये सहभागी असणार आहेत। आणि पाकिस्तानकडून पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सेना दल प्रमुख असीम मुनीर। दरम्यान पाकिस्ताननं आज होणाऱ्या शांतता बैठकीचा अधिकृत लोगो जारी केलाय। या लोगोमध्ये इस्लामाबाद टॉक्स असा ठळक उल्लेख असून शांततेचं प्रतीक कबूतर आणि इस्लामाबादमधील फैसल मशिदीच्या चित्राचा देखील समावेश आहे। या माध्यमामधून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपली प्रतिमा हे सुधारण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र या बैठकीमध्ये प्रत्यक्षात शांततेच्या दिशेनं ठोस पावलं उचलली जातात का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि इस्लामाबाद शांती वार्ता सुरू होण्याआधी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे। इस्रायल आणि लेबनॉन दरम्यान बातचीत झालेली आहे। दोन्ही देशांच्या राजदूतांनी फोनवरती एकमेकांशी चर्चा केली आहे। लेबनॉनच्या टायर शहरामध्ये अँब्युलन्सवरील हल्ल्यानंतर ही चर्चा झालेली आहे। तर दोन्ही देशांच्या राजदूतांमध्ये शांती वार्तेबाबत सहमती झाली। मंगळवारी दोन्ही देशांचे राजदूत हे एकमेकांना भेटणार आहेत। एकीकडे पाकिस्तानात आज शांती वार्ता सुरू होतीये तर दुसरीकडे पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची बडबड सुरूच आहे। इस्रायलवरती त्यांनी टीका केली आहे। इस्रायलनं संयम राखणं गरजेचं आहे। इस्रायलनं संयम राखला तरच युद्धविराम टिकेल असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।